पहिल्यांदा असं झालं आयुष्यात की कोणीतरी ॲप्रिशिएट केलं थ्रू आउट माय लाईफ. तिचंही पेमेंट नाही, माझंही कमी. त्यावेळेस मला बऱ्याचदा वाटतं की कोणीतरी मला म्हणजे विलनच्या रोलमध्ये वगैरे कास्ट करावं असं मला खूप वाटायचं. ते प्रसिद्ध नाही, त्यांच्यामुळे खरं तर आम्ही प्रसिद्ध झालोत. खरं तर एक मलाच गर्दीची भीती असल्यामुळे मला माझा मुलगा गर्दीत जातो हेच मला हे वाटतं की नको बाबा, आपली पोरं नको जायला. कितीतरी वर्ष मी माझ्या आईच्या डोळ्यात माझ्यासाठी टेन्शन बघितलेलं आहे. माझ्याबद्दल त्यांच्या डोळ्यात प्रेम तर होतंच, पण मी प्रेमा इतकीच त्यांच्या डोळ्यात काळजी पण पाहिलेली. माझ्या लग्नाचा सगळा खर्च माझ्या भावाने केला. ओ भो, तू फक्त प्रेम केलंय, मी व्यायाम पण केलाय बरं. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या अड्ड्यावर येणार आहे खानदेशचा सपूत श्याम सुंदर राजपूत. इंट्रोवर्ट असणारा हा कलाकार आज अड्ड्यावर किती बोलणार आहे आणि कोणाविषयी बोलणार आहे, चला जाणून घेऊयात आणि सुरू करूयात आपला मज्जाचा अड्डा. थँक्यू 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 सो मच. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर. थँक्यू सो मच. आणि थँक्यू इथे आल्याबद्दल. अरे नाही त्यात काय. सो मज्जाचा अड्डा तुम्ही पाहिलायत का? मी मज्जाचा अड्डा पहिल्यांदा पाहतोय, पहिल्यांदा आलोय इथे आणि खूप मस्त वाटतंय. खूप छान लोकेशन आहे, कप फार छान आहे तिथे, कॉफी प्यायलो तर मस्त वाटतंय. अगदीच. पण सुरू करण्याआधी मला पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे. श्याम राजपूत आम्ही सगळे ओळखतो हास्य जत्रेच्या मार्फत. एक वेगळी बाजू किंवा मी असाही आहे हे जर सांगायचं असेल तर सुरुवात कशाने करा? आता मी स्किट करतो, हास्य जत्रेत काम करतो, हे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण मी बोलायलाच घाबरतो अशी माझी आयडेंटिटी होती कॉलेज संपेपर्यंत. कारण मी अभ्यासात वगैरे बरा होतो. मी 12वी डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं पॉलिटेक्निक. आणि मला एक लक्षात यायचं की मी वायवामध्ये बोलतच नव्हतो, बोलायचोच नाही. मी कधी मी गॅदरिंगमध्ये पण नव्हतो परफॉर्म केलेलं. तर मी एक इंट्रोवर्ट होतो. आत्ताही जेव्हा आम्ही स्किट करत असतो तर बऱ्याचदा मी डायलॉग्स एकटा भिंतींशी बोलत पाठ करत असतो. त्याच्यावर पंचेस घेतले जातात की हा भिंतींशी बोलतो. पण ते कुठेतरी हे ब्रेक करायला की आपण बोलतच नाही, आपण ओपन अपच होत नाही, आपण खूप जास्त इंट्रोवर्ट आहोत, हे करायला मी कदाचित स्टेजवर आलो असेल आणि मला चांगली माणसं भेटली आणि ते करता आलं. तर ही माझी तशा अर्थाने दुसरी बाजू आहे. पण सुरुवात कशी झाली, म्हणजे ही इंडस्ट्री आवडायला कधीपासून लागली? ॲक्च्युली काय आहे की मी याला होतो छत्रपती संभाजीनगरला, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं शेवटचं वर्ष होतं. आणि माझा एक मित्र होता शशिकांत शिरसाट, तो खूप जवळचा मित्र माझा. आणि त्याला गॅदरिंगमध्ये डान्स करायचा होता. मी तर काहीच करत नव्हतो गॅदरिंग, म्हटलं मी नाही. त्याला बडे मियाँ छोटे मियाँचं जे टायटल सॉन्ग होतं त्याच्यावर नाचायचं होतं. तो मला म्हणत होतं तू पण नाच. अरे म्हटलं मला नाही नाचता येत. नाही, तू फक्त उभा राहा, तू काय करायचं ते कर म्हणाल. तर त्याने एक कोरिओग्राफर आणला काहीतरी करून आणि त्या दिवशी गॅदरिंगमध्ये आम्ही डान्स केला कसा बसा. पण मला ते खूप आवडलं, कारण पहिल्यांदा असं झालं आयुष्यात की कोणीतरी ॲप्रिशिएट केलं थ्रू आउट माय लाईफ. म्हणजे मी कदाचित तेव्हा 19-20 वर्षांचा असेल. आणि त्याच्यानंतर मग असं वाटायला लागलं की अरे हे केलं पाहिजे, नाहीतर आपण मग मी त्याच्यानंतर ॲक्च्युली जॉब करायला लागलो. जॉब करताना मला तिथे जाणवलं की अरे आपण कोणाशी बोलत नाही, काय नाही. तर मला माझ्या मित्राची बहीण होती, तिने सांगितली की डॉक्टर दिलीप घारे म्हणूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यांना जाऊन भेटा. मग मी तिथे गेलो, तिथे ॲडमिशन घेतलं. मग एक कोर्स होता 1 वर्षाचा जो आपण पार्ट टाईम करू शकतो. तर तिथे त्यांनी एक एकांकिका दिली, पांढऱ्या घोड्यावरचा राजपुत्र नावाची. आणि तिथे आत्ता माझ्यासोबत ॲडमिशन घेतलं होतं श्रुती कुलकर्णी, जी आत्ता RJ रेड FM ती नाही. तर ती एकांकिका वाचताना माझं काही वाचन नीट नव्हतं आणि तेव्हा जास्त बोलायचोही नाही. तर ते बघून सर म्हणाले, प्रेषित सर आमचे सर होते, की हे जमणार नाही. पण श्रुती आणि मग घारे सर वगैरे ते म्हणाले करेल, बघूया करेल. आणि तशी ती सुरुवात झाली. ते केली मी ती एकांकिका.
मग एक परिक्रमा नावाची एकांकिका आणि मग ती चटक लागली. सर मला सांगायचं की यार तू समोर अंधार आहे ते असं समज, कोणीच दिसत नाही, तू तुझं तुझं परफॉर्म कर. आणि मग ते तशी सवय लागली परफॉर्म करायची. आणि मग या लोकांनी योगेश शिरसाट जो आता चला हवा येऊ द्यामध्ये काम करतो, तो तिथे मला शिकवायला होता. माझं वय ॲक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण मी ड्रामाला खूप उशिरा गेलो, नोकरी वगैरे करून तिकडे गेलो ना. तर मग त्याने एक इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे नावाची एक एकांकिका बसवली होती. आणि त्या एकांकिकेचा जो प्रयोग होता तो प्रयोग बघायला हास्य जत्राचे सचिन गोस्वामी सर ते परीक्षक होते. त्यांनी तो प्रयोग बघितला आणि मग असं झालं, ते म्हणाले मी याला काम देईन असं ते स्टेजवर बोलले त्यांच्या भाषणात. आणि त्यांनी मग मला गोची प्रेमाची नावाचं एक व्यावसायिक नाटक होतं ते दिलं. ते करशील का? मी म्हटलं करेन, काय आपल्याला काहीतरी काम मिळतं हेच खूप होतं. मग ते नाटक मुंबईला केलं. तेच नाटक चंदू कुलकर्णी सरांनी पुण्याला बघितलं, ती एकांकिका. आणि मग त्यांनी त्यांची 2 हिंदी सिनेमे होते, मीराबाई नॉट आउट आणि कॅरी ऑन पांडू नावाचे. जे कॅरी ऑन पांडू शेल्फ झाला, तो आला नाही. आणि मीराबाई नॉट आउट खूप लेट रिलीज झाला. तर त्यांनी ती कामं दिली. अशी कामं मला तेव्हा मिळाली. गोची प्रेमाशीचे बरेच प्रयोग झाले की 100-120 पर्यंत झाले असतील. आणि ते नाटक बघून मला मग या गोजी रवाने घरात सिरियल मिळाली. त्याच्यात मग मी 6 महिने काम करत होतो. मग मीनवाईल मग नंतर माझ्याकडे जरा काम नव्हतं मध्ये काही, तर मी म्हटलं मग असिस्टंटचं काम करतो, म्हणून मी असिस्टंटचं काम केलं सरांकडे. मग मस्त चाललं आहे आमचं पुणे वाया बिहार. त्यांची अजून एक फिल्म होती, त्याला पण मी असिस्टंट होतो. मध्ये येड्यांची जत्रा नावाच्या फिल्ममध्ये एक छोटासा रोल केला. आणि कॉमेडीची बुलेट ट्रेनला मी असिस्टंट असताना छोटे छोटे रोल करायचो की 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा असे जे असतात ना एंट्रीज काही. तर त्याच्यात कधी कधी मी प्रमाण भाषा, कधी कधी विदर्भाची भाषा असं करत होतो. पॅडी दादा, सचिन सर असे बसलेले होते आणि मी पण होतो बाजूला. तर एका स्किटबद्दल ते बोलले की अजून काय श्याम वेगळं करता येईल. तर त्यावेळेस माहिती नाही सचिन सरांच्या डोक्यात आलं की मी पण खानदेशचा आहे हे त्यांना माहिती होतं. तर मग खानदेशी ट्राय करूया का किंवा अहिराणी भाषेचा प्रयोग करूया का. तर ही त्यांच्या मनात तेव्हा आयडिया आली. आणि मग माझी एंट्री ॲक्च्युली कॉमेडीची बुलेट ट्रेन या सिरियलमध्ये झाली. तर तेव्हा ती भाषा पहिल्यांदा टी व्हीवर समजा वापरली गेली, असं ते झालं ॲक्च्युली. नाही, पण इतकं सगळं, इतकं स्ट्रगल किंवा इतकं काम करत असताना प्रत्येक कलाकाराला असं वाटतं ना की मला ना ओळखलं गेलं पाहिजे. मी रस्त्याने चाललो ना की मला सांग, अरे हा श्याम राजपूत असं. ती ओळख कोणत्या भूमिकेने आणि कोणत्या प्रोजेक्टने दिली? ती ओळख ॲक्च्युली कॉमेडीची बुलेट ट्रेनने दिली, महाराष्ट्राची हास्य जत्राने पण दिली. पण सगळ्यात आधी मला ओळखलं जायचं, मी सांगतो तुम्हाला, ETVवर क्राईम डायरी नावाची एक सिरियल होती. त्याच्यात आम्ही 200-300 एपिसोड, त्याच्यात गुन्हेगार वगैरे वगैरे असे. तर मला एकदा एका पोलिसाने थांब इकडे 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 म्हटलं मी आता काही केलं नाही, हे काय, नाही तू काहीतरी केलंय तुला बघ. नंतर त्याला लक्षात आलं त्याला मी खरंच गुन्हेगार वाटत होतो. तेव्हा ते रूपांतर म्हणून खाली लिहून यायचं. तर मग मी सांगितलं, त्यांनी अरे नाही TVवर बघतोय वगैरे, त्यांनी ओळखलं. पण पहिल्यांदा मला तिथे ओळखलं होतं ॲक्च्युली. मग खरी ओळख दिली कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्राची हास्य जत्राने. तर नुसती ओळखच नाही तर भरभरून प्रेमही दिलं प्रेक्षकांचं. सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की नोकरी तुम्ही करत होतात, मग मध्यंतरी तुम्ही ब्रेक घेतला आणि मध्यंतरीच्या काळात तुम्हाला कामही नव्हतं. तर तो काळ तुमच्यासाठी कसा होता? नोकरी सोडून या क्षेत्रात येणं आणि इथे सर्व्हाइव्ह करणं, तो काळ तुमच्यासाठी कसा? तो ॲक्च्युली काय ना, जेव्हा आपण असं डिसिजन घेतो, काहीतरी भयानक डिसिजन, भयानकच म्हणावं लागेल त्याला, की इंजिनियर झाल्यानंतर नोकरी करायचं सोडून अचानक, ज्या मुलाने कधीच काम केलेलं नाही, स्टेजवरच गेलेलं नाही, एका आईने मला रात्री 2पर्यंत जरा समजवलं आहे का, पण तिला कळलं की हा काही ऐकत नाही आहे. त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे आईने माझ्या भावाने मला खूप सपोर्ट केला आणि आता बायकोनेही खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांचं असं काही त्यांनी त्रास नाही दिला की बाबा ते करूच नको, नाहीच करायचं किंवा काय, असं कधीच ते बोलले नाही. कधी कधी काम नाही आवडलं तर ते म्हणतात की अरे तू अजून चांगलं करू शकला असता, पण त्यांनी मला हे काम करू नको असं कधी सांगितलं नाही. पण बाकी तुम्ही म्हणाल ना, पैशांच्या अडचणी किंवा जे काय असतात काम नसताना, एक किस्सा असा की ही कामं तर मी केली गोशी प्रेमाची, मध्ये मला काम नव्हतं.
तर एकदा माझ्याकडे फक्त 100 रुपये होते, फक्त 100 रुपये, आणि मी इकडे होतो. मला काय करावं, काही माझ्याकडे पैसे होते, पण बरेच पैसे मी काही मित्रांना किंवा काही याला त्याला उधार दिले होते आणि ते पैसे त्या त्या ठरलेल्या वेळेत परत आले नाहीत. मग त्यामुळे ती सगळी वाट लागली माझी. त्या मित्रांच्या पण काही अडचणी असतील मला माहिती नाही. म्हटलं आता पैसेच नाही, आणि त्याच वेळेस मस्त चाललंय आमच्यासाठी. सरांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून मला बोलवलं आणि मग ट्रेनचं तिकीटही त्यांच्या मार्फतच होतं. तर तिथून म्हणजे इकडून म्हणजे मी तेव्हा ट्रेनने गेलो तर ते 10 रुपये अजून खर्च झाले, 90 रुपये उरले होते. म्हटलं आता हे 90 रुपये, आणि शूटिंग 18 दिवस होतं, 18 दिवस तिकडे राहायचं होतं. म्हटलं चला राहणे खाण्याचं तिकडेच होईल 18 दिवस. मग तिकडे गेलो, 18 दिवस तिथे होतो आम्ही. आता सरांनाही कदाचित ते माहिती नसेल, तर ते 90 रुपयेच होते माझ्याकडे, आणि ते 90 रुपये खर्च झालेच नाही, ते 90 रुपये तसेच होते. आणि जेव्हा शूटिंग संपली तेव्हा मला त्याच्यात ॲक्टिंग केले त्याचे 10,000 आणि असिस्टंटचे 10,000 असे 20,000 आले. तेव्हा जीवात जीव आला होता. असं बरंच काय काय त्या काळात घडलेलं आहे. आता तुम्ही एक मुद्दा सांगितलात की त्या काही तुम्ही मित्रांना पैसे उधार वगैरे दिलेले, पण एका मुलाखतीत तुम्ही सांगितलेलं की एका निर्मात्याने तुमचे पैसे थकवलेले ऐन उमेदीच्या काळात. तो काय घडलेलं तेव्हा? काय आता काय नाव नाही घेता येणार. आपण करतो कधी कधी 2 दिवसाचं काम वगैरे वगैरे असं असतं किंवा, आणि ते देणार होते पैसे आणि त्यांनी दिलेच नाही. मग काय करायचं? आणि असं माझ्या बाबतीत नाही, बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत घडतं. कधी कधी ते सिरियल्सच बंद होतात किंवा काय होतं, त्यांच्याही काही अडचणी असतात, तर ते पैसे नाही मिळत. त्याला काय करणार? याला काही प्रोसेसच नाही आहे त्याला. पण लकीली मला नंतर आता आमचं जे गोस्वामी सरांचं जे प्रोडक्शन आहे तिथे पैशांची अडचण कधीच येत नाही. नेहमी किंवा आधी मी गोजीरवाण्या घरातमध्ये कॅम्प्स क्लब मध्ये काम केलं, तिथेही कधीच नाही आली. क्राईम पेट्रोल केलं, तिथेही काहीच नाही आली अडचण. पण काही काही ठिकाणी होतं की जिथे पैसे मिळत नाहीत. तर मग त्यावेळेस जरा आपण एक गणित बांधलेलं असतं ना, काही इथून इतके येणार आहेत, मग ते भाड्याला जातील, काही घरी पाठवले जातील, तर ते गणित कोलमडतं. मग सर, याआधी जेव्हा तुम्ही काम करत होतात, म्हणजे आत्ता तुम्ही स्ट्रगल वगैरे सांगितलात, पण सचिन गोस्वामी सरांना तुम्ही असिस्ट करायचं असं तुम्ही म्हणालात, आणि आत्ता त्यांच्यासमोर काम करताय, त्यांच्यासोबत काम करताय, कसा आहे हा एक्सपिरियन्स, काय सांगाल? एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे. म्हणजे त्यांचं आणि माझं वेगळंच बॉन्डिंग आहे. कारण काय आहे, ॲक्च्युली मी जरी खानदेशचा असलो, म्हणजे जळगाव मध्ये कचगाव नावाचं गाव आहे, तिकडचा मी आहे, आणि सर धुळ्याचे आहेत, तेही खानदेशचेच आहेत. तर सुरुवातीला जेव्हा ते करायचे तर ते स्क्रिप्ट प्रमाण भाषेत लिहून येतं, तर ते बोलायचे आणि मी ते मोबाईलवर रेकॉर्ड करायचो ते कसे बोलायचे. तर ते ऐकत ऐकत मी ते केले. म्हणजे सचिन सर, गोस्वामी सर, मोठे सर दोघे उत्तम ॲक्टर्स आहेत. मी बऱ्याचदा त्यांना म्हणतो, सर तुम्ही काम करा, ॲक्टिंग करा, बऱ्याच मधून मधून करा, स्किटमध्ये पण करा म्हणून, पण ते काही ऐकत नाही जास्त. तर ते जे रेकॉर्ड करायचे तर ते मी ऐकायचो, मग ते परत लिहायचो की हा टोन असा आहे, इथे हे घे, हां त्यांनी जे हे जे दिलेले हे पण त्यांचंच आहे. बऱ्याच गोष्टी ह्या त्यांच्याच आहेत जे आम्ही करतो. कदाचित ते यंग असते आणि त्यांनी हे कॅरेक्टर केलं असतं तर ते कुठे गेलं असतं. मी कदाचित त्यांच्या 50% करत असेल, 30% करत असेल, पण हे त्यांनी दिलेलं आहे जे मी माझ्यात टाकून ते प्रेझेंट करण्याचा कॉमेडीची बुलेट ट्रेनपासून ते आत्तापर्यंत प्रयत्न करतोय. ते माझं नशीब आहे की मला एक असा दिग्दर्शक भेटला की जो मला खूप उत्तमपणे सांगतो. नुसते डायलॉग कसे घ्यायचे हेच नाही, तर तिथे त्याच्या मागची प्रोसेस वगैरे हे सगळंच खूप हास्यजत्रेत खूप छान समजावलं जातं. आणि बऱ्याचदा सर कौतुक नाही करत, पण काय करायचं ते नीट सांगतात सर, आणि ते फार एका नटासाठी आवश्यक असतं. सर, हास्यजत्रेमध्ये तुम्ही बरेचसे खूप चांगले चांगले स्किट सादर केलेत, पण कधी असं झाले का की स्किट सादर करताना तुम्ही ब्लँक झालात आणि तुम्ही ॲडिशन घेतलं, पण त्यामुळे तुमच्या सहकलाकाराची फजिती झाली, असा काही गमतीशीर किस्सा झाला आहे का? मला आत्ता मध्ये एकदा मी एक स्किट केलं होतं, तेव्हा प्रभादा, मी आणि अरुणदा होतो. तर प्रभादा मला म्हणाले, ए अरुण, असं मला बोलले. म्हटलं मी अरुण नाही, मी श्याम आहे. हे मी ॲडिशन घेतली ॲक्च्युली. पण आता ही ॲडिशन घेऊन मी जो 150 शहाणेपणा केला त्याच्यात एक लाफ्टर बिफ्टर आला
आणि त्याच्यानंतर मी पुढचा डायलॉग ब्लँक झालो. आणि मला द ग्रेट अरुण कदम सर यांनी मला क्यू दिला. आता बऱ्याचदा असं म्हणतात की अरुण कदम सर विसरतात, पण त्या स्किटला अरुण कदम सरांनी मला क्यू दिलं, म्हणजे पुढचा डायलॉग त्यांनी सांगितलं. मी तेव्हा ब्लँक झालो होतो. जी मी ॲडिशन घेतली समोरचा विसरला म्हणून किंवा चुकला म्हणून, ती माझ्याच अंगाशी आली. अगदीच विषय चालू आहे. आपण जसं मगाशी बोललो की तुमची जॉईंट फॅमिली आहे. हां हां. सो तुम्ही एकटे इथे राहता. हो. कितीही घट्ट मित्र असले, कितीही घट्ट मित्र कमवलेले असले तरी पण घरच्यांची एक ओढ असतेच. हो हो. नेहमी थकून घरी गेल्यानंतर आपले हक्काचे लोक आपल्याला लागतात की कसा आहेस, कसा दिवस गेला. तर हे दिवस आत्ता जे जगतायत ते किती त्रासदायक आहे, कारण का एक तर एका ठिकाणी मनासारखं काम होते पण एका ठिकाणी घरच्यांपासून, मुलापासून, बायकोपासून लांब आहे. तर हा फेस कसा आहे? आता काय याच्यात काम मिळालं आणि बिझी याचा खूप आनंद आहे, कारण असं काम आणि असं प्रेम हास्य जत्रेतून मिळतं. पण माझ्यासाठी शेड्यूल खूप हेक्टिक असतं, कारण मी बऱ्याचदा इथे शूटिंग संपलं रात्री 1-2 वाजता तर मी इथून कल्याणला जातो, कारण छत्रपती संभाजीनगरची गाडी 10 वाजेपर्यंतच असते. आमचं शूटिंग त्याच्या पुढे चालतं, कधी 11 कधी 12. मग मला आमचा जो हास्य जत्रेचा श्याम बांगर आहे त्याच्या कारने तो मला कल्याण फाट्यापर्यंत सोडतो. मग तिथून मी कारने जातो नाशिकला किंवा जे मिळेल ते बस वगैरे काही. तिथून मी नाशिकला उतरतो द्वारकाला, तिथून द्वारकावरून आपल्या गाडीने परत छत्रपती संभाजीनगरला. असं ते हे होतं. आणि मग 2 दिवसाचा गॅप, 1 दिवस 2 दिवस तिथे, मग परत तिकडून इकडे. पण तिथे पोहोचल्यानंतर जे भावाची 2 मुलं माझा मुलगा ते जे गळ्यात येऊन पडतात ना, तर तिथे सगळं संपून जातं की त्याच्यात मजा येते. कारण एवढं थकलेलं असतानाही मी त्यांच्यासोबत मग खेळतो. आणि इनफॅक्ट मी बऱ्याचदा तर इकडून जातो आणि तिथे सकाळी सकाळी क्रिकेटची मॅच खेळतो, मग घरी जातो. इतकी ती मरमर असते माझी क्रिकेट खेळण्यासाठी. त्याच्यावरही स्किटमध्ये बऱ्याचदा बोललं जातं. पण श्याम राजपूत यांनी अभिनय केला नसता तर काय काय म्हणजे काय असतं आता आयुष्य? मला असं वाटतं की आता त्या कंपनीत असतो तर तसंच जगत राहिलो असतो. पण कदाचित मी जसा इंट्रोवर्ट होतो, जास्त बोलायचो नाही किंवा काय नाही, अगदीच जे 2-4 मित्र होते त्यांच्यासोबतच बाकी लाईफ मला माहिती नाही. कारण त्यावेळेस मला फक्त फिल्म्स आवडायच्या आणि जे 2-4 मित्र आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी, म्हणजे मला आठवतं, मला कोणी जर वर्गात मॅडम कधी प्रश्न विचारायचा, मला येत असायचं उत्तर तरी मला सांगता यायचं नाही, किंवा तुझे वडील काय करतात असं विचारलं तरी मला त्याचं उत्तर देता यायचं नाही. कारण जे मला माहिती असायचं तरी मला एक काय म्हणतात फोबिया होता. अजूनही मी कदाचित तेवढं ओपन झालेलं नसेल पूर्णपणे, तर ते तसं राहिलं असतं ते. सर तुम्ही आता बोलताना तुमचा एक ठेराव आहे, एक शांत स्वभाव किंवा बोलण्यातून एकदम असा शांतपणा जाणवतो, एकदम ठेराव, शांत, इमोशनल थोडेफार टच तुमचा असा वाटतो बोलताना. आणि खूप शांत, म्हणजे हायपर नाही, काही नाही, एका लयबद्ध ह्याच्यामध्ये तुमचा असा स्वभाव आहे असं वाटतं. तर तुम्ही आता फॅमिलीचंही बोललात, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तिकडे जाता शूटिंग संपवून वगैरे. तर आत्ता प्रसिद्धी मिळालेली असताना, चेहरा प्रसिद्ध असताना तुमचा कोणता असा तुमच्यासाठी हळवा क्षण आहे श्याम राजपूतसाठी, की त्यावेळी एकदम कुटुंबासाठी हळवा क्षण असेल, अभिमानास्पद क्षण असेल, तर हा क्षण कोणता? मला आता मध्ये मी घरी गेलो होतो आणि खूप दिवसांनी घरी गेलो होतो, म्हणजे करोनाचा काळ होता. आमचं शूटिंग दमणला चालू होतं, दमणला. तर ते एक आय थिंक 40-42 दिवस मी तिकडेच होतो. म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरला गेलो नव्हतो. आणि मी जेव्हा गेलो ना, घरात गेलो, तेव्हा माझा पोरगा त्याच्यानंतर जो काही बिलगला मला, तर तो एक 7-8 मिनिट तो बिलगलेलाच होता. तो काही बोललाच नाही तेव्हा, नुसतं असा बिलगलेला होता. तर तो खूप स्पेशल मोमेंट होता माझ्यासाठी, की मी आता बऱ्याचदा नसतो. तो आता जरा मुलगा मोठा व्हायला लागला, तर आता तो तेवढा भाव देत नाही मला. आता याला 2-3 वर्ष झाली आहे, पण तेव्हा तो लहान होता. तर तो येऊन बिलगायचा आणि ते जे 7-8 मिनिट होते ते फारच मला कमाल होते. आणि आईवडील, बायको, भाऊ, भावाची मुलं, ते पण जे काय तेव्हा भेटल्यानंतर मला असं झालं की अरे यार,
काय. आणि माझा मुलगा म्हणजे आता हास्य जत्रामुळे मला ओळखायला लागले तर त्याच्या क्लासमध्ये घेऊन जातो तो मला, माझ्या मित्रांना तुला भेटायचं आहे त्यांच्यासोबत फोटो काढ. मग तो एका जागी बसलेला असतो दीड शाण्यासारखा, हा तू त्याच्यासोबत फोटो काढ, त्याच्यासोबत काढ, असं तो ऑर्डर्स देत असतो. कॉम्प्लिमेंट म्हणजे आत्ता शिवाली सोबत मी एक स्किट केलं होतं. बसमध्ये असतो आम्ही आणि शिवाली लहान मुलगी असते. त्याच्यात शिवाली खूप मला त्रास देत असते, मध्ये वनिता दाखवलेली. तर ते स्किट बघून तो भरभरून हसत होता की त्याला ते स्किट खूपच आवडलं. तर तेच मला एक कॉम्प्लिमेंट आहे. बाकी असं तो फार नाही बघत, पण त्याला गौरव मोरे त्याला खूप आवडतो. माझ्यापेक्षा गौरव मोरे जास्त आवडतो त्याला. लव्ह स्टोरी रिअल लाईफमधली आता जर असं म्हणायचं झालं तर मी आता माझी जी बायको आहे ते स्थळ आलं होतं आणि मी म्हटलं कुठे आपलं काही कशात नाही अजून, काय बघावं, कारण पैशांचा प्रश्न असतो, सेटलमेंट असते वगैरे वगैरे. पण घरचे मित्र वगैरे म्हणाले जा बघून ये. तर आम्ही भेटलो पहिल्यांदा आणि काय माहिती नाही जरा वेवलेंग जुळली जरा. आणि त्याच्यानंतर मग तिच्या घरच्यांची अशी तयारी, मी आधीच सांगितलं तिला की बाबा माझं असं आहे, किती पैसे कमवेन काय नाही काहीच माहिती नाही. आणि तेव्हा मी फक्त असिस्टंट डिरेक्टरचं काम करत होतो, जास्त काही कामही नव्हती. तर म्हटलं हे असं आहे. ती म्हणाली मला चालेल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परस्पर भेटत राहिलो एक 3-4 महिने. तिच्या घरचे म्हणत होते की अरे त्याच्याकडे तो असं म्हणतोय की काही जास्त कमवत नाही तर कसं, पण ती ठाम होती. मग मी पण ठाम होतो. मग तिने घरच्यांना तयार केलं आणि मग ते आमचं लग्न झालं. फार काही त्याच्यात असा ड्रामा नाही झाला. पण इंट्रोवर्ट असणारा एक व्यक्ती परस्पर 4 महिने एका मुलीला भेटला, पण ते कसं जुळून आलं? कारण ते आता ती म्हण असते ना, भिकारी के लिए भीक जितनी मिल जाए उतनी ठीक. मुली लग्न होतंय हेच फार आहे. आणि पिघल गया असं मुवमेंट झालं त्यात. आणि काय एवढी सुंदर मुलगी त्याच्यात, चला होतंय तर होऊ द्या मग आता काय. पण बायको बद्दल आता व्यक्त व्हायचं असेल तर सर काय सांगाल? कारण का ती खंबीरपणे तिथे फॅमिली सोबत उभी आहे म्हणून तुम्ही इथे बिंदासपणे काम करू शकताय. तुम्हाला माहिती की ती तिथे आहे मुलासाठी. त्याचं जे काही शालेय शिक्षण आहे ते ती एकटी पार पाडते आपण असं म्हणू शकतो. एक पाठिंबा असतो आपला, पण तो जरा लांबूनच आहे आता कारण का स्ट्रगलमुळे. सो आता तिच्याबद्दल व्यक्त व्हायचं असेल तर काय सांगाल? बायको म्हणजे ऍक्च्युली तिने इतकं समजून घेतलंय ना बऱ्याच गोष्टी. मी आता म्हणजे माझं मूल जन्माला आलं तेव्हाही मी नव्हतो तिच्यासोबत, मी इकडेच होतो. आणि बऱ्याच गोष्टींना मी नसतो तिच्यासोबत. कधी ती आजारी असते. आमची जॉईंट फॅमिली आहे, सोबत असतात सगळे, पण एक नवरा म्हणून बऱ्याचदा मी नसतो. पण याची कधीच कंप्लेंट केलेली नाही तिने. इनफॅक्ट बऱ्याचदा मी सकाळी पोहोचतो तर तिच्याकडे न जाता क्रिकेट खेळतो ही मेन कंप्लेंट असते तिची, की यार तू येतो एवढी मरमर करत पण तू आधी क्रिकेट खेळतो आणि मग माझ्याकडे. पण तरी ती कंप्लेंट नाही करत. फक्त तिचं म्हणजे असं असतं आमचं की जातानाही तिच्या ॲक्टिवावरती मला सोडते बस. तर तेवढं शेवटपर्यंत असं असतं की चला जेवढे क्षण आहोत सोबत तेवढे राहू सोबत मग. आणि सगळंच सपोर्ट करते. म्हणजे कधी कधी पैशांची अडचण असते काय असते, तसा कधीच म्हणजे त्रास मला झाला नाही लग्नानंतर, की ठीक आहे जेवढं आहे तेवढ्यात होईल, काही टेन्शन नाही. आणि तिचा जॉब म्हणजे ती आत्ता काय म्हणतात ग्रँट मिळाला आहे शाळेला. तिलाही तेव्हा पेमेंट असं चालू नव्हतं. शाळेत काम करत होती पण शाळेला ग्रँट नव्हतं, तर ते एक तिचंही पेमेंट नाही माझंही कमी. त्यावेळेस घरच्यांनी खूप सांभाळून घेतलं आम्हाला, स्पेशली भावाने. पण हे सगळं जे असतं आणि हे तर ती माझ्यासोबत राहते. कधी कधी असं असतं की तिच्या गावी जायचं असतं, तर तिची इच्छा असते की अमरावतीच्या पुढे तिचं गाव आहे, की मी यावं तिथे वगैरे, आणि मला जाता येत नाही. बऱ्याचदा मी आता आय थिंक 10 वर्ष झालीत लग्नाला, पण मी 3-4च वेळेस गेलो आहे. तर तिचे कधी कधी त्यामुळे डोळे भरून येतात की मी तो वेळ नाही देऊ शकत आहे तिला.
पण बघू, देईन वेळ पुढे. सर, अभिनय क्षेत्र हे असं आहे की इथे चढ उतार येतात आणि हे तुमच्या बायकोला माहितीच होतं, आधीपासून माहिती होतं. पण असा एखादा किस्सा आहे की असा एखादा कधी किस्सा घडलाय की चढ उतार आले आहेत आणि त्यांनी तुम्हाला साथ दिली आहे किंवा त्या काहीतरी बोलल्या आहेत तुम्हाला, असं काही तुम्हाला आठवतं? कॉमेडीची बुलेट ट्रेन चालू होतं, खूप उत्तम चालू होतं सगळं, आणि अचानक ते थांबलं आणि त्याच्यानंतर काही दिवस मला काम नव्हतं. तर दर महिन्याला मी जे पैसे वगैरे द्यायचो किंवा काय, ते पैसे काही देता येत नव्हते. पण त्याचं ती म्हणाली, नको टेन्शन नको घेऊ, आता जेवढ्यात होईल तेवढ्यात भागवू. घरचे पण असे होते की ते सपोर्ट करणारे होते. मला जॉईंट फॅमिलीचा एक फायदा असतो की समजून घेणारे लोक असतात, आणि काय मला नशिबाने जरा चांगले लोक भेटलेत नेहमी, त्यामुळे तसा प्रॉब्लेम आला नाही. की कॉमेडीची बुलेट ट्रेन संपल्यानंतर जे काही 6 महिने वगैरे गेले, तर त्याच्यात जो काय खूप सपोर्ट होता तो केला आमच्यात. मी बऱ्याचदा कधी पैसे जरी नसले तरी कधी तिच्याकडेचे पैसे तिने जपून ठेवलेले वगैरे असतात ना, तर तेव्हा ते काही पैसे तिने मला दिले होते की त्यावेळेस, अरे राहू दे तुझ्याकडे, तुला लागतील वगैरे. तर ते तशा गोष्टी बऱ्याचदा घडलेल्या आहेत. इवन दो कधी आता एकदाच मी तिकडे गेलो होतो, तर जास्त कपडे घेऊन येणं माझ्यासाठी की याला कपडे तिकडे लागतील, आणि तिचं नेहमी कंप्लेंट असते की अरे तू नीट राहत नाही, कसे काय, पर्सनॅलिटी जरा बरी आहे तर जरा नीट कपडे घातली पाहिजे. मी कसाही राहतो, तर त्याच्यावर पण मग हे कपडे सिलेक्ट करण्यापासून तर कुठल्या गोष्टी, हे बेल्ट वगैरे, शूज वगैरे, हे सगळं आणणं हे काम तिचंच असतं बऱ्याचदा. तर ते होतंच. आणि इकडे खायचे वांदे होतात, इकडे रूमवरच बनवावं लागतं कधी काय, तर मग तिकडूनच आत्ताही आलो आहे तर लोणच्याची बरणी आण, आईने काहीतरी ते काय मेथीचे लाडूच बनवून दे, डिंकाचे लाडूच बनवून दे, असं ते आईची आणि बायकोची कॉम्पिटिशन चालू असते की पोरासाठी काय द्यायचं. पण आता हास्य जत्रेच्या निमित्ताने बरेच परदेश दौरे होत आहेत. आयुष्यातला पहिला परदेश दौरा आठवतोय? आत्ताच झालाय, पहिलाच झालाय, सिंगापूर माझं पहिला आहे. कसा होता एक्सपिरियन्स? कमाल. म्हणजे खरंच सोनी मराठी आणि वेट क्लाउड प्रोडक्शनचे खरंच आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे बघता आलं की लोक एवढं प्रेम करत आहेत. अरे बापरे, म्हणजे ते काम करताना असं झालं की त्या लोकांनी सिंगापूरला गेल्यानंतर तो जो रिस्पॉन्स होता तिथल्या मराठी लोकांचा, तो इतका भरभरून होता. अरे बाप रे बाप. म्हणजे शो संपल्यानंतर ते बराच वेळ थांबलेलेच होते लोक. मग परत कर्टन उघडायला लावला, मग परत ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांना फोटो काढायचे, थांबा वगैरे. आणि स्किटला तर म्हणजे जवळजवळ दर 2 वाक्यांनी टाळ्या, लाफ्टर्स हे चालूच होते इतकं. आणि त्यांना सगळे कॅरेक्टर्स, त्यांचे काय मॅनरिझम्स असतात किंवा काय स्पेशालिटी असते, त्यांना तोंडपाठ होत्या सगळ्या गोष्टी. म्हणजे लोचन मजनू हे जे समीरदाचं स्किट झालं, त्याला तर किती वेळा वन्स मोर त्यांनी केलं काय माहिती, खूप वेळ चाललं ते स्किट, इतका भरभरून प्रतिसाद होता. पहिल्यांदा विमानात बसला की तो नाही, विमानात बसलो आधी, तेही आधी पण बसलो विमानात, पण विदेशात पहिल्यांदा गेलो. आणि आलो मी आणि पृथ्वी दोघंच आहे ना, तिकडून मग हे जे काय असतं इमिग्रेशन वगैरे, चेक इन चेकआउट, त्याची एक भीती वाटत होती मला. पण पृथ्वी सोबत होता त्याच्यामुळे चला एक माणूस आहे ज्याला सगळं माहिती आहे. अगदीच. पण नेहमीच कसं असतं प्रत्येक कलाकारासाठी की त्याला ना एकाच पठडीत राहायला नाही आवडत. की मी खानदेशी बोलतो म्हणून मला सतत खानदेशी भाषा नका देऊ. एक असं आता तो एक आलाय की एक असा फेज आलेला का लाईफ मध्ये की सारखंच मी खानदेशी बोलतोय, मला जरा वेगळं द्या बाबांनो, असं कधी झालंय? असं ॲक्च्युली मध्ये मी म्हणतो, आणि मध्ये प्रमाण भाषेत वगैरे स्किटही करतो मी कधीतरी, तर तसं देतात मला. पण सरांचं कसं म्हणणं असतं की अरे प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे. आपला शो समजा आठवड्यातून 4 दिवस असेल तर त्यातले 2 दिवस तुझे स्किट दिसतात, त्याच्यात एका स्किटमध्ये तू असतोस, त्याच्यातले 6-7 मिनटं समजा मी खानदेशीत बोलतो, आणि तेवढी जी भाषा तू बोलतो ती इकडे इतर कुठेच बोलली जात नाही.
तर हे तुझं आहे, हे तू जपलं पाहिजे. त्यात तू अजून काय काय वेगळेपणा आणू शकतो हे तू बघ. त्यात रिॲक्शन काय देऊ शकतो, काय काय नवीन शब्द आणू शकतो हे तू बघ. आणि वेगळं करायचं म्हटल्यावर मध्ये मध्ये मी ते मालेगावी कॅरेक्टर असतं ते दिलं जातं. गौरव मोरेसोबत मग ते एक फिरोज खानवाला कॅरेक्टर आहे ते दिलं जातं. कधी कधी माझी इच्छा असते की प्रमाण भाषेत बोलावं, तर एखाद्या वेळेस तेही चालवून घेतात सर की चला, पण ते कधी कधीच होतं. तर तशी ती भूक भागते. किंवा मग दुसरीकडे कुठे काही काम केलं थोडंफार तर त्याच्यात होते. पण ते होतं, ते प्रत्येक कलाकाराचंच होतं असेल की अरे मी हे एकच करतोय तर थोडं वेगळं केलं पाहिजे. बघू पुढे अजून काय काय वेगळं करता येईल. सर, खानदेशी भाषेत तुम्ही आता ते प्रेझेंट करता स्वतःला, आणि ती भाषा सगळ्यांना खूप आवडायला लागली जिथपासून तुम्ही सादरीकरण करता, स्किट करता. तर तिकडच्या लोकांचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद आहे, आणि एखादा क्षण चाहत्याचा त्या दरम्यानचा? तिकडच्या लोकांचं म्हणजे त्यांचं असं असतं की म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांना एक वेगळीच काय म्हणतात, एक वेगळाच अभिमान आहे. ते म्हणजे भेटल्यानंतर मग ते ऐराणीत बोलतात. म्हणजे बऱ्याचदा अरे तुम्ही बाय ना बाटोड तू आता येईल शे का रे तू. मग ते इतकं आपलंसं करून हे करतात. आणि एक कोणीतरी एक फॅन होते, ते मला भेटले आणि अहो तुम्ही आमच्या खानदेशातला म्हणजे खूप भारी बोलता तुम्ही, खानदेशी म्हणजे अभिमान आहे म्हणे तुमचा, तुम्ही खानदेशला राहता. म्हटलं हा मी खानदेशचा आहे, पण मी छत्रपती संभाजीनगरला. नाही असं बोलायचं नाही म्हणे, तुम्ही खानदेशचे. म्हटलं हो आहे, खानदेशचाच आहे मी, कचगावचा आहे, पण वडिलांचं जॉब तिकडे होतं. असं मला सांगावं लागलं त्याला. त्याचा एक राग होता त्याच्यावर की असं नका म्हणू. तर असे बरेच फॅन्स भेटतात. आणि मग काही काही फॅन्स असे असतात की अरे तुम्ही करताय तर मग तुमच्यासोबत आम्ही पण करतो, आम्हाला पण बोलवा ना तिकडे. अरे म्हटलं असं नसतं ते. पाठांतर वगैरे एक तर आहेत असे ज्यांचे निवृत्त झालेले आहेत, ते बघा ना तिथे तुमच्या ओळखीने काही असेल सांगा तुमच्या सरांना, आम्ही पण येतो मग. पण ते आता प्रत्येकाचंच प्रेम असतं, त्यांना त्या पद्धतीने टॅकल करावं लागतं. पण सर, आता तुम्ही बसने वगैरे जो प्रवास करता, हां गावी जात असताना किंवा, तर तेव्हा काय अशा गमती घडतात? एखादा असा चाहता भेटला ज्याचा मुश्किलपणे, किंवा त्या दरम्यानच्या प्रवासादरम्यानच्या लोकलने वगैरे किंवा प्रवास करताना अशा काही गमती घडतात? ते एक जण मला भेटले होते, ते म्हणाले तुम्ही त्या हास्य जत्रा मधल्या श्याम राजपूत सारखे दिसता. म्हटलं हा दिसतो, थोडा वेळ झाला. हा तुम्ही दिसता म्हणत असेल, म्हणजे मी पाहतो म्हणजे मध्ये त्यांचं. म्हटलं तोच मी. अरे बापरे, बसने काय करते? म्हटलं बसने आता जातोय, काय त्याच्यात नाही म्हणे, तुम्ही बसने कसं काय. आता प्रत्येकाला ते एक वाटतं की यार हे बसने कसे काय फिरू शकतात. तर फिरू शकतो, काय त्याच्यात. तर असे असतात बरेच. सर, महाराष्ट्राची हास्य जत्रा हा एक कुटुंब आहे तुमचं, तर पण या कुटुंबातील तुमचा आवडता सदस्य कोणता? आणि असं असतं ना की कलाकार पण या व्यक्तीचा फॅन असतो, तर तुम्ही कोणाचे फॅन आहात त्या टीममध्ये? मला ॲक्च्युली आता याचं डिप्लोमॅटिक उत्तर वगैरे नाही म्हणता येणार असं, पण मला प्रत्येकाची एक एक स्पेशालिटी आवडते. म्हणजे अरुणदांचं कन्व्हिक्शन आवडतं, नम्रताची व्हर्सॅटिलिटी आवडते. समीरदा अजूनही पहिलं त्याचं स्किट याच्याने डेडिकेशननी मेहनत करतो. प्रभादात जो ईज आहे तो, पृथ्वीची वेगवेगळ्या कॅरेक्टर्सवरची पकड, ओंकार राऊतचा बिनधास्तपणा, हिचं प्रियाचं ऑब्झर्वेशन, शिवालीचा वेडेपणा, वनिताचा पण वेडेपणा, असे प्रत्येकाचे, रमेशचे पंचेस टाकण्याची पद्धत, शर्मेश आणि प्रथमेशची, अशी प्रत्येकाची जी खासियत आहे त्या पद्धतीने प्रत्येकजण आवडतो. दत्तूचा पण इनोसन्स, बने पण एक पंच असतो बनेला, पण तो ज्या पद्धतीने वाजवतो. पण याच्या व्यतिरिक्त मी राहतो जास्त अरुणदा, प्रभादा आणि समीरदा या 3 सिनियर्स सोबत मी असतो. तर त्यांच्यासोबत आणि त्यांच्याच जोडीला बाजूला राऊत असतो, यांच्यासोबत आमचं वेगळंच बॉन्डिंग सगळ्यांसोबतच आहे. तसं पृथ्वीचं, माझं, वनिता वगैरे सगळ्यांशी. ते ॲक्च्युली मी कदाचित एकटा असेल जो सगळ्यांसोबतच असतो, कारण मला प्रत्येकजण काही ना काही सांगत असतो. प्रत्येकाचं काय माहिती नाही, स्पेशल प्रेम आहे माझ्यावर, तर त्यामुळे सगळेच आवडतात. पण प्रत्येक कलाकाराचं एक असतं ना की मला ना आयुष्यात ही भूमिका एकदा तरी करायची या पद्धतीची, किंवा मला विलन साकारायचं आहे. मला तुमच्या आयुष्यात एक कोणती भूमिका आहे की नाही मी ही करणारच किंवा मला ही करायची?
मला बऱ्याचदा वाटतं की कोणीतरी मला म्हणजे विलनच्या रोलमध्ये वगैरे कास्ट करावं असं मला खूप वाटायचं. ते सिनेमे बघितले होते काय अक्समध्ये मनोज बाजपेयी वगैरे जसा रोल केला होता किंवा मनोज बाजपेयींनी जे रोल केले होते किंवा बच्चन साहेबांनी पण त्याच्यात 2 ड्युअल पर्सनॅलिटी केली होती. तर निगेटिव्ह रोल्स मिळावेत वगैरे असं खूप वाटायचं आधी सिनेमे पाहून. अजूनही वाटतं की निगेटिव्ह रोल्स मिळाले पाहिजेत आणि क्राईम पेट्रोल किंवा क्राईम डायरी याच्यात काही काही निगेटिव्ह रोल्स आले की खूप मजा यायची मला. मध्ये मध्ये काही या गोजीरवाण्या घरात मध्ये पण 6 महिने मी निगेटिव्ह रोल केला होता. तर तसे रोल्स मला जास्त भावतात. सर हास्य जत्रेला महाराष्ट्रात प्रेम मिळते, महाराष्ट्राबाहेरही मिळते. पण हल्ली आपण बघतो की एखाद्या कलाकाराला फेम मिळालं की तो हवेत जातो. पण हास्य जत्रेच्या टीमची किंवा कलाकारांची खासियत आहे की ते अजून हवेत गेले नाही आहेत. तर याचं वैशिष्ट्य काय किंवा ह्याची खासियत काय की ते अजूनही डाऊन टू अर्थच आहे? कारण काय आमचं कुटुंब आहे त्या अर्थाने आणि हवेत जात नाही. कारण दिग्दर्शक जे आहेत आमचे गोस्वामी सर आणि मोठे सर आणि आमचे जे काही लेखक आणि पूर्ण टीम, तर आम्ही काही चुकलो ना तर ते सांगतात आम्हाला. कदाचित स्किट सगळ्यांना आवडलेलं जरी असेल तरी एक आमचं स्किट संपल्यानंतर एक डिस्कशन असतं की याच्यात हे 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 थोडं राहिलं आहे. कौतुक केलंच जातं की तुम्ही हे चांगलं केलं, पण हे 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 राहिलं आहे तुमचं, तर याच्यावर काम करता येईल. तर ते जे काम करण्याचं असतं ना त्याच्यामुळे आपल्याला एक कळतं की हां इथे म्हणजे आम्हाला जेव्हा गोस्वामी सर वाह काय केलं किंवा खूप छान केलं असं जेव्हा त्यांच्याकडून माईक नाही ऐकलं तेव्हा खूप भरभर मस्त वाटतं की आज खूप चांगलं झालं आहे. नाही तर आम्ही जातो सर कसं झालं स्किट, मग सर सांगतात हां चांगलं झालं पण त्याच्यात हे राहिलं ते राहिलं. आणि सिनियर पण असतात की समीरदा कधी कधी सांगतो की याच्यात हे असं केलं असतं तर चांगलं झालं असतं. तर हे जे सांगितलं जातं कधी कधी प्रभादा सांगतात, अरुणदा सांगतात, ओंकार राऊतचं ते जे आत्ता नवीन आलेले जे आहेत पृथ्वी ओंकार हे पण खूप हुशार आहेत किंवा प्रिया पण खूप हुशार आहेत. तर ते प्रत्येकजण कोणाला ना कोणाला सांगत असतं की ते कौतुक तर केलंच जातं आपलं, पण आपण इम्प्रूव्ह कसं व्हावं हेही एकमेकांना सांगितलं जातं. त्याच्यामुळे ती एक काय म्हणतात कोणी असं हवेच जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणात की हास्यचित्र टीम एक कुटुंब आहे. तर या कुटुंबात कामाव्यतिरिक्त काही चर्चा होतात का पर्सनल आयुष्यात किंवा स्वतःला कधी कधी एकटं वाटतं तर ह्याबाबत काही इतर चर्चा होतात का कामाव्यतिरिक्त? कामाव्यतिरिक्त खूप चर्चा होत असतात, भंकस होत असते आमची. काय चालू आहे म्हणजे मी कसे कपडे घालून येतो याच्यावरच जास्त चर्चा चालू असते. समीरदा म्हणतो ती चड्डी घालून आला तर ती चड्डी फाडून फेकून देईन मी आता. याच्यानंतर मी एक शॉर्ट्स घालून येतो त्याच्यावर. अरुणदा म्हणतात की अरे काय काय कपडे घातले ती, त्याच्या माझ्या कपड्यांवर डिस्कशन चालू असतं. अरुणदांचा एक स्वॅग आहे त्याच्यावर डिस्कशन चालू असतं. प्रभादांचं काहीतरी वेगळंच चालू असतं त्यांचं वेगवेगळ्या रील्स आता टाकतात वगैरे त्याच्यावर. आणि प्रत्येकाचा आपापला एक झोन असतो त्याच्यात त्यांचं चालू असतं. मग कोणाचे नवीन पिक्चर येणार असतील, आता पृथ्वीचा पिक्चर येतो आहे तर मग त्याचे ट्रेलर गाणे वगैरे त्यांनी त्याचं डिस्कशन चालू असतं. पर्सनल आयुष्यात त्यांनी आता काही लोकांनी घरं घेतली आहेत वगैरे त्याच्यावर चालू असतं कुठे घेतलं काय घेतलं मग हे लोकेशन आहे सगळं. कारण काय आपण ज्या नॉर्मल गोष्टी करतो त्याच्यातूनच बऱ्याचदा विषय पण सुचतात तसंच. हां महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये तुम्ही आम्हाला दिसतात पण मालिका आणि चित्रपटांमध्ये पण आम्हाला तुम्हाला बघायचं. तर कधीपासून म्हणजे ऑडिशन्स वगैरे देणं सुरू आहे की काय कसं? नाही सध्या तरी तसं काही फार चालू नाही आहे. मध्ये मी एक हिंदी वेबसिरीज केली होती दुनिया जाय भाडमे नावाची. त्याच्यात राज बब्बर यांचा मुलगा होता आर्य बब्बर. पण ती काही डिजिफ्लिक्स नावाच्या एका प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. ती काही नीटपणे पोहोचली नाही बहुतेक. पण सध्या याच्यातून आणि इव्हेंट्समधून जास्त वेळच मिळत नाही आहे. आणि एक सिनेमावाल्यांना एक सलग तारखा हव्या असतात 8, 10, 15 दिवस असे, तर तशा देता येत नाही आहेत. तर त्याच्यामुळे ते शक्य होत नाही. पण ते मध्ये जशा तारखा येतील, आता प्रसादच्या सिनेमात मी रोल केलेला आहे छोटासा, पण तो छोटासा रोल आहे गाण्यापुरता. मी बने आहोत आम्ही, त्याच्यात बरेच जण आहेत हास्य जत्रेतले. तर तसे छोटे छोटे कामं होत आहेत. पण असं भरीव काम की या सिनेमात एक मोठा रोल केला आहे किंवा काय तसं तरी सध्या अजून काय केलेलं नाही. पण इतके स्किट केल्यानंतर आता असं वाटतंय का की मी जरा लिखाणाकडे वळतो किंवा दिग्दर्शनाकडे वळतो असं वाटतंय? नाही अजिबात नाही. कारण हे सगळ्यात जास्त टेन्शन त्या लोकांना आहे. म्हणजे मी खरंच कौतुक आहे आमचे जे लेखकांची टीम आहे
आणि दिग्दर्शक आहेत गोस्वामी सर, मोठे सर दोघंही. मी आज इथे बसलेलो आहे, पण आता आमची सगळी लेखकांची टीम, गोस्वामी सर, मोठे सर, हे काय विषय काढायचे याची चर्चा करतात दिवसभर ते चर्चा करतात. आणि त्या दिवसभरात मग एवढे कलाकार आहेत, मग हे विषय निघलेत, मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन करा, तर ते सगळं ते करतात. आणि हे खूप डोक्याला ताण, म्हणजे आमच्या खांदेच्या डोकं उठाड काम आहे हे, की ते विषय काढायचा, त्याचे मुद्दे लिहायचे, मग त्याच्यात नाविन्य काय, ते आधी तर नाही झालेलं आहे का, मग आता एवढे स्किट झालेत, बऱ्याच गोष्टी आधी झालेल्याच आहेत, मग त्याच्यात अजून काहीतरी वेगळं काहीतरी करता येईल का, हे सगळं ते लोक करतात. आणि मग आम्ही जातो याला रिहर्सलला, तर आम्हाला स्क्रिप्ट ती रेडी असतं, पण त्यांची काय अवस्था होते, कारण डेंजर आहे हे काम, का नवीन काय लिहिणार ते. आणि ते खूप मोठे सरांचं खरंच खूप कौतुक आहे, की ते विषय नवीन त्यांच्या डोक्यातून येतच असतात आणि ते आम्ही सादर करतो, आम्ही दिसतो, पण खरं सुरुवात त्यांच्यापासून होते, आमच्या लेखकांच्या टीमपासून. गोस्वामी सर, मोठे सर यांची जी मीटिंग चालू असते, ऑनलाईन मीटिंग असते ती, आणि ती जवळजवळ दिवसभर चालू असते. 1-1, 2-2, 3-3 तास काही विषय निघत नाहीत. अरे हे आधी झालं, याच्यात मजा नाही. आणि ते जे रिजेक्शन असतं ना, बरेच जण कोणीतरी विषय सुद्धा नाही, हा झालं रिजेक्ट, हा रिजेक्ट, मग कुठून तरी एक नवीन येतो, मग तो येणार. म्हणजे सरांचं खरंच या गोष्टीचं कौतुक आहे. आणि या टीमला खरंच हॅट्स ऑफ आहे, या लेखकांच्या टीमला, की ते जे लिहितात ते आम्ही करतो, पण आधी त्यांच्याकडून येतं, ते प्रसिद्ध नाही, त्यांच्यामुळे खरं तर आम्ही प्रसिद्ध झालोत खरं तर. पण अगदी पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं की मी फार इंट्रोवर्ट होतो किंवा, पण आत्ता जेवढ्या गप्पा झाल्या मला एकदाही नाही वाटलं की हा व्यक्ती आधी इंट्रोवर्ट असेल. मला आता थोडं बराच ओपन अप झालो आहे मी, पण वाटते मला भीती अजूनही. मी पार्टीजमध्ये तेवढा जात नाही जास्त, म्हणजे समजा आता जायला लागलो आहे, या एक नवीन गोष्ट होते, मी लिहून ठेवतो मोबाईलमध्ये, माझ्या नोटपॅडमध्ये, नवीन काय, तर त्याच्यात आज या पार्टीला गेलो, विदेशात गेलो, इथे गेलो, आता हेही मज्जाचं मी लिहून ठेवलं की हे केलेलं आहे. तर ते एक नवीन गोष्ट जसं जसं आपण करतो ते पाहतो, अरे नाही आपण केलेलं आहे, आपल्याला तो कॉन्फिडन्स वाढत जातो एक. तर तसं ते मला वाटतं तो खूप जास्त आपण जो कोशात गेलेलो आहे, तसं हळूहळू बाहेर येणं चालू आहे. पण इंट्रोवर्ट व्यक्ती जेव्हा कलाकार होतो तेव्हा एक असतं की प्रसार माध्यमांशी बोलावं लागेल. पहिला इंटरव्ह्यू आठवतो झालेला, आणि तेव्हाची सिच्युएशन काय होती? माझा पहिला इंटरव्ह्यू याला छत्रपती संभाजीनगरला झालेला. त्यांनी काय बऱ्याच गोष्टी मला, तर त्या जेव्हा ते बऱ्याचदा तर मी नाही म्हटलेलं आहे आधी, की नाही मी नाही बोलणार वगैरे वगैरे. पण जेव्हा पहिला झालं तेव्हा मी एकांकिकेच्या संदर्भातच, आमची एकांकिका नम्रात आली होती आणि त्याच्याबद्दल विचारत होते. मला आठवतं, मला जास्त काही बोलताच नाही आलं त्याच्यात, काही जास्त बोललो नाही मी. फक्त सांगितलं की घारे सरांनी जे सांगितलं ते मी करत गेलो वगैरे. याच्या पलीकडे मला तुम्ही कसे आले, काय आले, किंवा या मागची भूमिकेच्या मागचा काय विचार वगैरे, हे मला काहीच बोलता आलं नाही, कारण तिथेही घारे सरांनी जे सांगितलेलं होतं ते मी केलं होतं. तर तो तसा इंटरव्ह्यू झाला होता. आणि बऱ्याचदा समोर त्यांनी प्रश्न वेगळा विचारायचं, मी उत्तर वेगळं द्यायचो, असं चालू होतं ते एक, की आपल्याला जे येतं तेच सांगू. आधीच उत्तरं तयार करून ठेवायची. सर, तुमचा ड्रीम ॲक्टर कोण आहे, ज्यांच्यासोबत तुमचं स्वप्न आहे की मला या कलाकारासोबत एकदा तरी काम करायचं आहे? मला आता बघत जे आलो फिल्म्समध्ये, तर मला बच्चन साहेब प्रचंड आवडतात. म्हणजे माझं लहानपण त्यांचे फिल्म्स पाहण्यात गेलं. आणि आता जसं जसं मोठं आपलं विक्रम गोखले सर, सुबोध भावे सर यांचं काम मला भयंकर आवडतं. त्यांची कामं आता आमच्या हास्यजत्रेतले हे जे कामं करतात, समीरदा किंवा अरुणदा, पृथ्वीक जसं काम करतो हे नव्या पिढीतलं, राऊत जसं काम करतो बिनधास्तपणे, मला खूप आवडतं. मला असं वाटतं की यांच्यासारखं बिनधास्तपणे वावरता आलं पाहिजे. तर हे तसे आयडॉल्स म्हणजे माझे. आणि मला गोस्वामी सर खूप आवडतात ॲक्टर म्हणून, कारण मला त्यांना सगळ्या भाषा येतात.
मी बऱ्याचदा म्हणत असतो की अरे ते मला देतात ते मी करतो ना, तर मला त्या लेवलपर्यंत कितपर्यंत पोहोचता येते हे बघायचं असतं. मी ते ऐकतो त्यांचा आवाज की हा डायलॉग यांनी असा घेतला होता, आणि मी मग स्किट झाल्यानंतर मी माझं पाहतो की अरे मग मला ते जाणवतं की त्याच्यात जेवढी सहजता आहे तितकी सहजता आपल्या याच्यात नाही आहे. तर ते तेवढं सहज होण्यासाठी अजून किती मेहनत घ्यावं लागेल माहिती नाही. सर, हास्य जत्रेच्या सेटवर कधी तुमची फॅमिली आली आणि मग त्या दरम्यान काही? नाही आली, माझी फॅमिली अजून तरी नाही आली. म्हणजे मागेही नाही लागत की आम्हाला घेऊन? खूप लागतात. मी काय माहिती दरवेळेस मी टाळत असतो. नाही काय माहिती नाही मला, दुसरीकडे जातो पण मलाच गर्दीची भीती असल्यामुळे माझा मुलगा गर्दीत जातो हेच मला हे वाटतं की नको बाबा, आपली पोरं नको जायला, भावाची मुलं आणि माझा मुलगा म्हणून. तर मी बऱ्याच दिवस टाळत आलोय, पण बहुतेक यावेळेस म्हणते ती पोरगाही जरा मोठा झालाय आता, तो म्हणतोय मी येणार या उन्हाळ्यात, तर येतील कदाचित. आमच्या माध्यमातून कसं प्रॉमिस कराल की कधी तुम्ही कुटुंबाला आणाल? मे मध्ये किंवा एप्रिलमध्ये येऊ आपण इकडे मुंबईला फिरायला तरी येऊ. अगदीच. मग प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक फेज असतो की आपल्याला आपल्या आईवडिलांना प्राऊड फील करायचं, म्हणजे ते प्राऊड त्यांना वाटलं पाहिजे माझ्या कामामुळे. आता अजून एक फेज आले की मुलाला प्राऊड फील वाटलं पाहिजे माझ्या कामामुळे. ही जेव्हा धडपड असते तेव्हा खूप प्रेशर असतं वावरताना, एक कलाकार म्हणून देखील वावरताना. तर हे सगळं कसं सुरू आहे? कारण का तुम्ही जराही काही बोलला त्याच्या बातम्या चुकीच्या निघतात, किंवा असं नाही झालं पाहिजे की मी काही चुकीचं केलं आणि त्याचा धक्का माझ्या मुलाला बसेल. हे सगळं कसं आहे? नाही, याचा मी जास्त विचार केला नाही ॲक्च्युली, कारण इंटरव्ह्यूज जास्त दिले नाहीत कधी. पण ती भीती वाटते की याची काहीतरी चुकीची न्यूज होईल का, किंवा होतं काय नुसता तुकडा दिसतो, त्याच्या मागचं दिसत नाही, किंवा कधी अनावधानानं आपल्याकडून पण असं बोललं जातं, त्याच्या मागे काय असतं माहिती नाही. पण ती भीती असते, मला तरी आहे. कारण काहीतरी छोटी गोष्ट आपण बोलून गेलो आणि त्याचा इश्यू झाला आणि नंतर बदनामी झाली, मग त्याचं काय होईल माहिती नाही. मग त्याच्यात घरच्यांची बदनामी होते कधी, मग घरच्यांनाही फोन आपल्या. आणि काय ना, आज सोशल मीडियामुळे कोणी कधीही तुमच्या त्या न्यूज खाली किंवा त्या व्हिडिओ खाली काय मेसेज टाकतील माहिती नाही, त्याच्यामुळे काही होऊ शकतं. तर ती भीती एक असतेच तुम्ही वावरताना. आणि इवन दो ती तुम्हाला म्हणजे रस्त्यावर चालताना वगैरे पण ती भीती असते की आपण काही विचित्र तर काही करत नाही का. म्हणजे आजूबाजूला बसलेलं असताना आपण नाकात बोट काही आज घातलं तरी यार त्याचा व्हिडिओ व्हायरल होईल का आपला, असंही वाटू शकतं. ते काय त्याचं काय, ती भीती असतेच. त्यामुळे ते थोडं नीट वागावं लागतं. पण त्या बाबतीत मी थोडा वागण्याच्या बाबतीत म्हणजे रस्त्यावर किंवा मी अगदीच साधे कपडे घातलेले असतात त्यामुळे त्याच्यात मी जरा हे होतो. कारण माझे बरेच फोटो जे फॅन्ससोबत काढलेले असतात ते बरेच असे रस्त्यावर फिरतानाच काढलेले असतात. तर ते मला म्हणतात अरे हे काय, मग क्रिकेट खेळून आलो आहे मी आता, तर ते घाम वगैरे सगळं आहे काय बोलणार. किंवा हे आता टक्कल असतं तर मग त्या इकडे एक स्कार्फ असतो, इथे एक स्कार्फ असतो ऊन लागू नये म्हणून खेळताना, मग ते वरचा स्कार्फ तसाच असतो, मग तसे फोटो काढलेले असतात, मग ते तसेच व्हायरल झालेले असतात. मग ते फोटो आई किंवा बायको बघते, मग ते घरी येऊन त्यांच्या शिव्या देणं चालू असतं. अरे काय हे गे, तर तो स्कार्फ घालत नको जाऊ, नाही तर नीट तरी घे, तर टोपी तरी घालत जा. तर ते खूप होतं आमच्या इथं. बायकोने तर सोशल मीडियावर फॅनसोबत फोटो पाहिला तू काय घातले हे, असेच असतात फोटो. एकदा तर एक टी शर्ट मी खूप असं वापरायचो, तो टी शर्ट तिने फेकून दिला होता. म्हटलं यार आता काय, तू नाही आवडत तो नको घालू, तू जरा चांगले कपडे घाल म्हणून. पण आई वडिलांनी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला टीव्हीवर पाहिलं, कारण का फार मोठी गोष्ट आहे, कुटुंबात कोणीही आधी या क्षेत्रात नाही आणि अचानक आपला मुलगा टीव्हीवर दिसतोय, तो क्षण कसा होता? आईच्या डोळ्यात दिसतं ॲक्च्युली ते पाहिल्यानंतर आहे ना, की तिला म्हणजे तिच्या डोळ्यात एक रिलीफ असतो ना, की आपलं एक टेन्शन होतं पूर्ण. कितीतरी वर्ष मी माझ्या आईच्या डोळ्यात माझ्यासाठी टेन्शन बघितलेलं आहे. म्हणजे काय इंजिनियर झाला आपला पोरगा, काहीतरी करेल वगैरे असं तिला वाटलं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा टी व्हीवर बघितलं ना, की चला याचं काहीतरी होतंय, किंवा बऱ्याचदा आईला म्हणायचं मी रस्त्यावर
डायलॉग्स मी रस्त्यावरच बोलत जायचो नाटकाचे वगैरे. तर आईला तिची मैत्रीण म्हणाली, अहो तुमचा मुलगा जरा वेडा झाल्यासारखं वाटतोय मला, कारण तो रस्त्याने असंच बडबड करत चालला होता. किंवा मग काही लोकांनी असंही म्हटलं होतं की नका या नादाला लागू तुम्ही, त्याचं काही खरं नाही, उद्ध्वस्त होईल सगळंच लाईफ वगैरे. त्या सगळ्यातून ती जेव्हा बघितलं तेव्हा ते एक रिलीफ जो असतो ना तो तिच्या डोळ्यात दिसला होता बस. आणि यासाठीच प्रत्येक कलाकार जगत असतो की हां ॲक्च्युली बाकी काय नाही. पण अगदीच, कारण का जेव्हा घरचे सपोर्ट करतात ना आणि त्यांना आपण प्रूव्ह करतो की मी करून दाखवलं. अगेन जेव्हा खूप मोठी फॅमिली असते तेव्हा ते फार ॲडजस्ट करणं कठीण हो जातं. हो हो हो. ॲक्च्युली काय माझ्या त्या घरच्यांनी खरंच मला प्रचंड सपोर्ट केला आहे. पण मी थ्रूआउट माझी लाईफ मी माझ्याबद्दल त्यांच्या डोळ्यात प्रेम तर होतंच, पण मी प्रेमाइतकीच त्यांच्या डोळ्यात काळजी पण पाहिलेली आहे. तर ती काळजी मी सतत माझ्या भावाच्या डोळ्यात, माझ्या आईच्या डोळ्यात, माझ्या बायकोच्या डोळ्यात मी ती पाहत आलो. आणि त्या काळजीचं रूपांतर थोडं 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 अभिमानात होताना पाहिलंय. तर ते एक बरं वाटतं. त्याची एक जबाबदारी पण आहे, पण ते खूप कमाल फिलिंग आहे ते. सर मगाचपासून एक जाणवलं की बायको आई व्यतिरिक्त तुम्ही भावाबद्दल सतत बोलताय. हो हो हो. तर ते बॉन्डिंग कसं आहे, म्हणजे ह्या पडत्या काळात भावाने दिलेली साथ कशी आहे? आता माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे ॲक्च्युली, पण मी असं वाटत होतं की मी घर सांभाळेल वगैरे घरच्यांना वगैरे, पण मी न सांभाळता त्याने जबाबदारी घेऊन त्याने घर सांभाळलं. त्याचंही लग्न आधी झालं आहे माझ्या. पण माझं लग्न ॲक्च्युली माझ्या लग्नाचा सगळा खर्च माझ्या भावाने केला. तेव्हा माझ्याकडे काही पैसे वगैरे जास्त नव्हते, पण माझ्या भावाचं तू कर. आत्ताही मी कधीही आमचं बॉन्डिंग असं आहे की मला तो घरी नाही आला तर मला टेन्शन यायचं की अरे हा कुठे आहे, काय आहे, का नाही घरी आला. तर माझा मग भावाच्या बायकोला मेसेज असतो. त्याचं नाव तन्वीर आहे, मी छबू म्हणतो त्याला. छबू आला आहे का घरी. माझ्या बायकोला असतो फोन, छबू आला आहे का. मग त्यांचं असतं हां आला आहे. मग मला जरा नीट झोप लागते. तर ते एक कारण आम्ही सोबतच वाढलो, सोबतच खेळलो. नंतर थोडे तो त्याच्या कामात होता, मी माझ्या कामात होतो, पण राहतो आम्ही सोबतच. आणि आता माझ्या भावाचा मुलगा जो आहे तो सेम टू सेम माझा भाऊ जसा लहान होता तसाच दिसतो. तर मला त्याच्यासोबत खेळताना असं वाटतं की अरे आपला भाऊ परत आपल्यासोबतच खेळतोय आता. पण त्याने सगळ्यात आधी विश्वास दाखवलेला की तुम्ही अभिनय क्षेत्रात काहीतरी करू शकता. हा म्हणजे आईने पण आणि त्याने पण, म्हणजे त्याचं असं होतं की बाबा तुला जे करायचं किंवा तुला जे वाटतं ते तू कर, बिनधास्त कर, आम्ही आहोत, तू टेन्शन नको घेऊ. हा जो सपोर्ट घरच्यांकडून मिळणं असतं ना तो मिळाला. पण इतक्या लहान वयात तुम्हाला काय वाटतं त्याच्याकडे हे बळ कुठून आलं, म्हणजे हे बाबांकडून आलं की आईकडून आलं? मला वाटतं आईकडून आलंय, कारण माझी आई तशी थोडी बोल्ड आहे. म्हणजे माझ्या आईचा हेअरकट जर पाहिला, आईचं वय जास्त आहे पण आईचं बॉयकट आहे. हां आईचं बॉयकट आहे माझ्या. आणि तिचाच स्वभाव घेऊन तो बिंदा असते. तो कुठेही तो एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट आहे त्या बाबतीत थोडा. तो कामाच्या बाबतीतही खूप धडपड असते. तो बिंदास्त रिस्क घेऊन काम करणार आहे. तर त्याच्यामुळे तो त्याच्या क्षेत्रात त्याचं काम करतोय बऱ्यापैकी आणि तो तसा सेटल आहे त्या याच्यात. पण कधी कधी असं असतं की एक काळजी वाटत असते मलाही भावाची, त्यालाही माझी. तर तसे मी मेसेजेस चालू असतात. आता परत रात्री फोन मेसेज त्यालाच केला आहे मी, कधी घरी पोहोचणार आहे वगैरे वगैरे. पोचतोय मी घरी पोचतो. पण अगदीच प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी इतकी स्ट्रॉंग फॅमिली हवी की तो कुठेही गेला तरी तो बिंदासपणे टेन्शन फ्री काम करू शकतो आणि त्याचं रूपांतर एक सकारात्मक रिलीफमध्ये होतं. हां मला तर काय, मला फॅमिली तर सपोर्टिव्ह मिळालीच, पण मला बरेच चांगले लोकही भेटले. ते कदाचित माझं नशीब असेल की मला मुंबईत गोस्वामी सर भेटले, मोठे सर भेटले. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर दिलीप घारे, श्रुती कुलकर्णी, प्रेषित रुद्रवार, शीतल देशपांडे, योगेश शिरसाट, रमाकांत भालेराव,
असे खूप याच्या व्यतिरिक्तही अजून बरेच लोक आहेत. म्हणजे राजन तामाणे जे पहिलं नाटक केलं, अद्वैत दादरकर, प्रसाद दाणी, स्नेहलता तावडे, ऋतुजा बागवे, हे माझे पहिल्या नाटकातले, पण त्यांनी पण खूप सपोर्ट केला. आत्ताही जे कलाकार आहेत, अरुणदा, पॅडीदा, विशाखाताई, हे जे काय होते सुरुवातीला, प्रभाकर मोरे, प्रत्येकजण इतक्या सपोर्टिव्ह असतो ना स्किट करतानाही, की अरे हे वाक्यात, या वाक्यात असा पंच घेता येईल का, आणि 1-2 पंचेस आपल्याला पण मिळावेत किंवा मला मिळावेत याच्यासाठी समोरचे कलाकार आग्रही असतात. गोस्वामी सर, अरे आता एक गौरव आणि माझ्याच स्किटचा एक किस्सा सांगतो. डायलॉग नव्हता, आमची टेक्निकल चालू होती, सरांनी एक डायलॉग दिला होता काहीतरी, गौरव माझी गचंडी पकडतो की श्याम, तो म्हणतो की माझ्या गर्लफ्रेंडला चिल्लम तोंडी म्हणू नका सर, असं गचंडी पकडून. तर मी, सर म्हणाले फक्त असं त्याच्या डोक्यावरून हात फिरव, ओ भो तू फक्त प्रेम केलंय, मी व्यायाम पण केलाय बरं. तर हा डायलॉग त्यांचा आहे, गोस्वामी सरांचा, तो हायलाईट होता त्या स्किटचा. तर हे असे खूप कमाल इनपुट्स येतात मोठे सर, गोस्वामी सर आणि सोबतच्या कलाकारांकडून. त्याच्यामुळे ते खूप असं वाटतं यार भरभरून प्रेम आहे, हे मिळतंय आपल्याला, हे खूप छान आहे. अगदीच. एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की असे बरेच कलाकार आहेत जे ज्यांना जे नवीन आहेत ते आता हा इंटरव्ह्यू बघत असतील. कोणताही गॉडफादर इंडस्ट्रीमध्ये नसताना स्वतःचं एक नाव बनवणं, इतके छान मित्र बनवणं आणि इंडस्ट्रीमध्ये सस्टेन करणं फार कठीण असतं. कोण कसा कुठे कधी बदलेल किंवा कोण कधी साथ सोडेल हे फार विचित्र आहे. इथे सगळ्यांना वाटतं की फार ग्लॅमर आहे, पण याचा मागचं स्ट्रगल आपल्याला माहिती आहे. त्या कलाकारांना, त्या लहान वयातील कलाकारांना काय सांगाल की इंडस्ट्रीमध्ये आल्यावर या गोष्टी टाळा किंवा याच गोष्टी करा? मी हे म्हणेन की ग्लॅमरला भूलू नका. इथल्या आले ना, ग्लॅमर नको. तुम्हाला अभिनय करताना किंवा जे काही करता, डिरेक्शन करताना तुम्हाला मजा येते का, ती जी क्रिएटिव्हिटी किंवा तुम्ही जे करताय ती मजा येते का, आणि नुसतेच तुमचे कौतुक करणारे नाही तर तुमचे खऱ्या अर्थाने तुमच्या सुधारणा करणारे जे लोक असतात ते तुम्हाला भेटले तर आपोआप उत्कर्ष होत जातो. तर ते कुठेतरी झालं पाहिजे. आणि यश मिळालं, यश तर बऱ्याचदा काही व्यसनं लागतात किंवा काय, त्याच्यापासून दूर राहा. आणि आज आपल्याकडे काम आहे, उद्या असेल की नाही माहिती नाही, पुढे आपल्याला पेन्शन मिळणार नाही, या हिशोबाने आपल्याला आपलं गणित करता आलं पाहिजे. नाही तर आज खूप पैसा येतोय, त्या हिशोबाने आपण सगळं अरेंज करतो आणि पुढे तो मिळेलच की नाही माहिती नाही. पॉझिटिव्ह राहणं ठीक आहे, पण प्रॅक्टिकल राहणं सुद्धा याच्यात खूप गरजेचं आहे. नाही तर आपण मग काय, आपल्याला नंतर अपेक्षाभंग नाही होत आपले. आणि मेहनत तर याच्यात रोजच आहे, त्याला अंत नाही आहे. त्यामुळे मेहनत ही फार महत्त्वाची आहे. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ॲक्टिंग काय होऊन जाते, नाही होत तसं काही. जेव्हा दिग्दर्शक सांगतो की हे असं नाही असं करायचं आहे, कारण आपण आपल्या पद्धतीने करतो, तो त्याच्या पद्धतीचा, त्याचा विचार वेगळा असतो, आपल्याला त्याचा विचार मांडायचा असतो. आणि त्याचा विचार मांडताना मग ज्या अडचणी येतात, त्यामुळे तसं मोल्ड होता आलं पाहिजे आपल्याला. आपल्याला काही गोष्टी सहन करता आल्या पाहिजे आणि व्यवस्थित मांडता आल्या पाहिजे. या हिशोबाने सगळ्यांसोबत आपल्याला जमलं पाहिजे. हे रोज नवीन शिकलं पाहिजे ॲक्टरला, तर ते करणं गरजेचं असतं. त्या हिशोबानेच आलं पाहिजे इथे. पण इथे आता संधी खूप आहे, त्यामुळे तेवढं डिस्टर्ब होण्याची गरज नाही. हां, शोधता आली पाहिजे, पोहोचता आलं पाहिजे तिथे. आणि समजा एकाने नकार दिला, दुसऱ्याने नकार दिला, 10 जणांनी नकार दिला, तरी डिस्टर्ब न होता एक एक करत गेलं तर कुठे ना कुठे आपल्याला चान्स मिळतो. अगदीच. पण इतका छान सल्ला दिला तुम्ही त्या प्रेक्षकांना. पण आज जर स्वतःला सल्ला द्यायचा असेल किंवा स्वतःला एखादा म्हणजे सल्लाच म्हणूया आपण, तर श्याम राजपूत काय देतील? मी स्वतःला सल्ला देईल की जरा वजन कमी केलं पाहिजे. आणि वजन कमी केलं, कारण गाल खूप वाढले असं मला वाटतं. स्वतःला आज सल्ला देईल की वजन कमी कर आणि टेन्शन न घेता काम कर, कामाला एन्जॉय कर. खूप मस्त. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्हाला कसं वाटलं मज्जाच्या अड्ड्यावर? मज्जाच्या अड्ड्यावर मला असं वाटलं की मी खूप मनातलं बोललो आहे माझ्या. आणि मनातलं बोललो तर मी खूप जवळचे मला वाटले सगळे, त्या हिशोबाने मी बोललो. मला असं वाटलं की
खूप आपलेच मित्रमैत्रिणी आहेत, खूप क्लोज फ्रेंड्स आहेत, त्यांच्याशी जसं बोलावं किंवा एक असतं ना कोणीतरी ज्याच्याशी आपण आपले सिक्रेट शेअर करतो, एक बेस्ट फ्रेंड असतो त्याच्याशी, तसं वाटलं मला मज्जाच्या अड्ड्यावर आल्यावर. खूप मस्त. आणि आम्हालाही फार वेगळे श्याम राजपूत ऐकायला मिळाले, कारण का कसं असतं, आम्ही टी व्हीवर बघतो, एक स्किट बघतो आणि आम्ही फार पटकन जज करतो सोशल मीडियावर की अरे हा माणूस हा असा असेल किंवा तसा असेल, पण चित्र काहीतरी वेगळंच असतं आणि ते आज फार छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि मज्जाच्या अड्ड्यावर आलायत म्हणून एक खास गिफ्ट आहे तुम्हाला. थँक्यू सो मच, इतका छान वेळ दिला. थँक्यू सो मच. सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता माझ्या संपूर्ण टीमसोबत आणि श्याम सरांसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.